एक महत्त्वाची बातमी। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। घोटाळा करणाऱ्या मंत्र्याला तात्काळ पदावरून दूर केलं पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे। दरम्यान साखर कारखाना कर्जमाफी प्रकरणात 9 कोटींच्या अपहार प्रकरणी विखे पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। फसवणुकीचा प्रकार, शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार, हा विषय मी 3 वर्षापूर्वी मांडला होता इथेच। इथेच हा मांडला होता तेव्हा हे मंत्री असं म्हणाले त्यांचं डोकं ठिकाणावर नाही। आता सुप्रीम कोर्टाचं डोकं ठिकाणावर नाही असं फडणवीस म्हणतील का? फसवणुकीचा गुन्हा जर सुप्रीम कोर्ट दाखल करायला लावतं आणि असा मंत्री तर मंत्रिमंडळामध्ये आहे, तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर रितसर खटला चालला पाहिजे।